सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता वाजलेत 9:30 आणि मी आता आहे गोवामध्ये कलंगूट येथे राही कोरल या रिसॉर्टमध्ये थांबलेलो. आता पाठी नाश्ता आला. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोकण राईडच्या या 5व्या दिवसात, म्हणजे 5व्या पार्टमध्ये. तर आजचा जो आपला पल्ला असणार आहे ना, तो गोवा ते आंबोली असा असणार आहे. तर ह्यामध्ये सप्तकोटेश्वर, आंबोलीचं हिरण्यकेशी असे काही स्पॉट करायचा माझा प्लॅन आहे. ही जी जर्नी आहे ना, ती आता मोटो ब्लॉग थ्रू या व्हिडिओमध्ये तुम्ही एन्जॉय करा. नाश्त्याला इथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत. ब्रेड, इडली, वॉटरमेलन, पोहे, कॉर्नफ्लेक्स, त्या साईडला आहे बिस्किट्स. भाई काल तर गोव्यामध्ये खूप धमाल केली आम्ही. हरेश पण होता माझ्यासोबत. हरेश, मजा आली ना काल? एक नंबर. फुल नुसता गोव्यात आलात आणि नाईट लाईफ एन्जॉय नाही केलात, मग काय गोव्यात आला? हरेश आपल्याला जायचं आंबोलीला. हरेश 4 व्हीलर चालवतोय आणि आम्ही सगळे बाईकवर आहे. आणि या 2 मॅडम आहेत ना, त्या 4 व्हीलरमध्ये. चला नाश्ता करून घेऊया, गिअरअप होऊया आणि निघूया आंबोलीच्या दिशेने. पेट्रोल ना माझी फुल आहे. तुम्हाला भरायचं तर मध्ये थांबा, फक्त मॅप टाका सगळ्यांनी. सप्तकोटेश्वर टाक. राही द कोरल बीच रिसॉर्टवरून आता आम्ही जात आहोत सप्तकोटेश्वराचं दर्शन घ्यायला. आणि सप्तकोटेश्वर मंदिर मला इथून 26 किलोमीटर दाखवतं. गोवामध्ये काल खूप धमाल मजा मस्ती केली, मस्तपैकी नाईट लाईफ एन्जॉय केली. खरंच आम्हाला कोकणकरांना आहे ना, गोव्याचं अजिबात नवल नाही आहे. कारण कोकणात एवढे सुंदर सुंदर बीच आहेत ना, सिरियसली सांगतो तुम्हाला. म्हणजे मी तर गोव्याला एवढा आलो नाही आहे. फर्स्ट टाईम मी गोव्याची नाईट लाईफ ही एन्जॉय केली इकडे. बट जे अल्कोहोलिक आहेत, ज्यांना पार्टी आवडतात, ज्यांना क्लबिंग वगैरे करतात, त्यांच्यासाठी गोवा एकदम परफेक्ट प्लेस आहे. गोवा तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे ना, तर रॉ गोवा एक्सप्लोअर करा. म्हणजे प्रॉपर गोव्यामधली काही अशी मंदिरं आहेत की जी अजून अनएक्सप्लोर्ड आहेत, आणि काही अशा जागा आहेत की ज्या अजूनही लोकांपर्यंत पोचल्या नाही आहेत आणि त्या खूप सुंदर आहेत. अशा प्लेस तुम्ही एक्सप्लोअर करा. गोव्याला तर सगळे येतात, पण गोव्यातलं सप्तकोटेश्वर कोण करत नाही. माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही गोव्यात येऊन नुसते बीचेस एक्सप्लोअर करू नका. तुम्ही गोव्यात या आणि गोव्यातील ही प्राचीन मंदिरं तुम्ही एक्सप्लोअर करा. शांतादुर्ग आहे, परत मंगेशी आहे, परत सप्तकोटेश्वर. आता माझ्या लेफ्ट साईडला बघा, किती सुंदर मंदिर आहे बघा. आणि इथे ना फॉरेनर्स जास्त दिसत आहेत. मला फॉरेनर्स खूप आहे तिथे ॲक्च्युली. अरे कुठे करतोय यार, काय मारतोय हा? हे बघा, हे एक शांतादुर्ग होतं आणि एक ओल्ड गोवाला एक शांतादुर्ग आहे. म्हणजे इथे गोव्यामध्ये ना शांतादुर्गाची मंदिरं ना खूप आहेत. मी खूप नोटीस केलं आहे. आता इथेच शांतादुर्ग एक होतं. गोवा ऐतिहासिकदृष्ट्या जर तुम्ही पाहायला गेलात ना, तर खूप हे इम्पॉर्टंट दळणवळणाचं त्या काळात एक साधन होतं. कारण सर्व व्यापार होते ते गोव्यावरूनच व्हायचे आणि गोव्यावरूनच सर्व समुद्री हालचाली, व्यापार, सर्व देवाणघेवाणे गोव्यावरूनच व्हायचे. म्हणून पोर्तुगीजांनी गोव्यालाच टार्गेट केलेलं, की कारण दळणवळणाचं हे प्रमुख शहर होतं. त्यामुळे गोवा हे पोर्तुगीजांसाठी फायनान्शियली खूप एक स्ट्रॉंग स्टेट होतं. आणि समुद्र आरमारासाठी गोव्यामध्ये खूप प्राचीन मंदिरंसुद्धा आहेत. आणि ती प्राचीन मंदिरं व्यवस्थितपणे सुस्थितीत असण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्यामुळे अजूनही ही मंदिरं टिकून आहेत. कारण बाहेरून येणारी जी परकीय आक्रमणं होती ती खूपच हिंसक होती. त्यांनी गोव्यातील संस्कृती मिटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी 2 राजे होते महाराष्ट्राचे, अखंड हिंदुस्थानाचे. त्यांना करारा जबाब दिला आणि त्यांनी गोव्याला परकीय आक्रमणांपासून दूरच ठेवलं. पण तरीही गोव्याने खूप काही सोसलं आहे. आता सांगायला गेलो तर हा अख्खा व्हिडिओ कमी पडेल जर इतिहास सांगायला गेलो तर. त्याच इतिहासाची साक्ष देणारं हे सप्तकोटेश्वर मंदिर. तर त्या मंदिराचा इतिहास आहे ना, मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. आता मी नुसता गुगल मॅप फॉलो करत जातो. ॲक्च्युली मला पण इकडचे रोड्स वगैरे काय माहिती नाही एवढं, कारण मी पण जास्त आलो नाही या ठिकाणी. सप्तकोटेश्वरला जाणारा रस्ता बघा, पूर्ण गावातून रस्ता आहे. आणि माझ्या लेफ्ट साईडला मला एक खाडी दिसते. इतका सुंदर रस्ता आहे आणि इतकं सुंदर गाव आहे ना हे. आता मला गावाचं नाव एक्झॅक्ट माहिती नाही, पण हे बघा ना, एका साईडला तलाव, एका साईडला इथे या साईडला लेफ्ट साईडला खाडी आहे बघा. आणि मॅनग्रोव्सची सगळी जंगलं आहेत. खूप सुंदर आहे यार हे, खूप सुंदर आहे. हो भाई साहब, हे सप्तकोटेश्वर मंदिर खूपच आत आहे यार. मला वाटलेलं थोडंसं मेन रोडला लागून असेल, पण एवढ्या गावातून मी आलो आहे ना, सगळे गावागावातलेच रस्ते लागलेत. मी येत असाल ना, प्रॉपर गुगल मॅप फॉलो करून जाणार, तर कुठेतरी भरकटाल गावातच इथे फिरत बसाल. आणि शक्यतो ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा. प्रॉपर टिपिकल गोव्यात आल्याचा फील येतोय. कारण बघा ना, आजूबाजूला नारळी सुपारीची झाडं आहेत आणि मधून मी राईड करतोय.
काय वाईब आहे यार, एक नंबर, सुपर, मजा आली यार. आता ऑलमोस्ट आम्ही सप्तकोटेश्वरला पोचलो आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे मंदिर. मला कधीपासून हे मंदिर करायचंच होतं, पण काही योग तो येत नव्हता. आज बघा ना काय योग आलाय. बोलावणं जेव्हा येतं ना तर तेव्हा कसंही येतं, काय आपण बोलू शकत नाही. आणि जेव्हा बोलावणं नसेल तर तुम्ही त्याच्या दारात येऊन पण तुमचं दर्शन होणार नाही. गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित एक प्राचीन व अत्यंत पवित्र देवस्थान आहे. पोर्तुगीज सत्तेच्या काळात म्हणजेच 16व्या शतकात गोव्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे धोरण राबवले गेले. सप्तकोटेश्वर मंदिर हे कदंब राजांचे आराध्य दैवत असल्यामुळे ते पोर्तुगीजांच्या विशेष निशाण्यावर होते. मंदिरावर हल्ला करून मुख्य शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंदिराची रचना उद्ध्वस्त केली गेली आणि देवपूजा बंद पाडली गेली. या अत्याचारांपासून देवतेचे रक्षण करण्यासाठी भक्तांनी शिवलिंग गुप्तपणे नर्वे बिचोलिम परिसरात हलवले, जिथे पुढे पुन्हा मंदिर उभारण्यात आले. या काळात अनेक हिंदू कुटुंबांना जबरदस्तीने धर्मांतर, स्थलांतर आणि धार्मिक छळाला सामोरे जावे लागले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 मध्ये सप्तकोटेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण करून हिंदू श्रद्धेला नवे बळ दिले. त्यामुळे हे मंदिर आजही स्वाभिमान, श्रद्धा आणि प्रतिकाराचे प्रतीक मानले जाते. इतिहासात अनेक आक्रमणांमुळे मंदिराचे नुकसान झाले, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1668 मध्ये या मंदिराचे पुनर्निर्माण करवले. याचा शिलालेख आजही मंदिरात आपल्याला पाहायला मिळतो. सप्तकोटेश्वर या नावाचा अर्थ 7 कोटी लोकांचे रक्षण करणारा भगवान असा मानला जातो. शांत परिसर, सुंदर स्थापत्य आणि आध्यात्मिक वातावरणामुळे हे मंदिर भक्तांसोबतच इतिहास व संस्कृती प्रेमींसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. सप्तकोटेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण जात आहोत थेट आंबोलीच्या दिशेने. आणि आता बघूया इथे मध्ये कुठे जेवायला मिळतं का, म्हणजे कुठलं हॉटेल चांगलं मिळतं का, कारण आता मरणाची भूक लागली आहे. आणि आता वाजले आहेत 2:30. सप्तकोटेश्वर मंदिर इतकं सुंदर मंदिर आहे ना, हॉनेस्टली तुम्ही या इकडे आणि या मंदिराचं दर्शन घ्या. खरंच गोव्याला एवढी लोक येतात, पण ही अशी मंदिरं चुकवतात, अशी पर्यटन स्थळं चुकवतात. खरंच खूप सुंदर आहे. आताच तुम्ही त्या मंदिराचा इतिहास ऐकलात. खूप सुंदर मंदिर आहे ते. हा रस्ता बघा काय मस्त आहे. दोन्ही बाजूला डोंगर आहे आणि मधून असा रस्ता खोदून बनवलाय. वाह क्या बात आहे. आता नुकतंच आपण दोडा मार्गला पोहोचलोय आणि पाटी दोडा मार्ग बस स्टॉप गेला. आता मला इथून बरोबर आंबोली 50-55 किलोमीटर दाखवत आहे. मुंबई गोवा हायवे जस्ट आपण क्रॉस करणार आहे. आपण मुंबई गोवा हायवे कनेक्ट नाही करणार आहे. आतले गावातले रस्ते करत आपण डायरेक्ट आंबोलीला जॉईन होणार आहोत. फर्स्ट टाइम मी तो घाट करणार आहे. इतका सुंदर घाट आहे ना तो, आणि पावसात तर खूपच म्हणजे सुंदर होतो तो. आता आंबोली घाट हा पूर्णपणे फॉरेस्ट एरियामध्ये येतो, म्हणजे पूर्ण घनदाट जंगल आहे आणि पूर्ण ते अभयारण्य लागतं. तर आता तिथे कदाचित थोडं थंड वातावरण असेल रात्री. तर बघूया आता काय सिच्युएशन आहे, कारण हा डिसेंबरचा महिना आहे आणि डिसेंबर एंड चालू आहे आता. तर बघूया आता काय सीन आहे. आता आपण आहोत बांदा दोडामार्ग रोडवरती आणि हा आहे ना घाट आहे कोणता तरी. एवढा सुंदर घाट आहे ना, एक नंबर रस्ता आहे आणि काय कर्व्स आहेत यार, मजा आली. मगासपासून मी हॉटेल शोधते, एक हॉटेल मला दिसत नाही आणि एवढी भूक लागली ना कडकडीत. आपले सर्व रायडर्स पण भुकेलेत. काय करू मला समजत नाही आता, कुठे बघू. ॲक्च्युली आंबोलीला जायचं होतं KSR ॲक्वेरियमला. सीन असा झाला, पाठी ही जी GT दिसते ना, तिचा झाला टायर पंक्चर आणि ती आहे ट्यूब टायर. तर मग काय, बाकीच्या रायडर्सना सर्वांना पाठवलं हॉटेल स्टेला, कारण आंबोली परत काळोखात मिळेल. तर आता जे टायर पंक्चर काढतोय GTचा, थेट निघू आता, डायरेक्ट स्टेलाच जाऊ. आंबोली घाट कदाचित आपल्याला काळोखात मिळेल. ठीक आहे, जाऊ दे, आरामात जाऊ, सावकाशच जाऊ. हॉटेलला एकदा पोचू आणि आराम करू, आणि दुसऱ्या दिवशी हिरण्यकेशी, मग ते ॲक्वेरियम वगैरे ते काहीतरी करू. असा काहीतरी एकंदरीत प्लॅन आहे. बांद्यामध्ये इथे कुठेतरी एक हॉटेल आहे, संतोषी करून, या साईडला क्रॉस. तिकडे मस्तपैकी जेवलो आणि मी आता बांद्याला आहे. पूर्ण अख्खाच्या अख्खा टायरच बसलाय. काय बोलतो, दिसतो खड्डा? हा बाबा, केवढा मोठा खड्डा झालाय बघा. काय करणार आता, पण आपल्यात असं आहे की बाबा करायचं तर करायचं भाई, सोडायचं नाही. काय बोलतो, रायडर को लेके जाने का मतलब जाने का, छोड़ने का नहीं.
झुकेगा नाही साला. इथे एस डी ॲडव्हेंचर भाई, हिची पण तीच हालत आहे. ही पण ट्यूब टायरच आहे. ही पण म्हणून मी एक्स्ट्रा ट्यूब कॅरी केल्यात स्वतःसोबत. तिचं इन केस काय पंक्चर वगैरे झाला तर कुठे ट्यूबसाठी भटकायला नाही लागणार. डायरेक्ट ट्यूब टाकली, हवा भरली आणि रेडी टू गो. असे पंक्चरवाले तर आपल्याला भेटतच असतात सगळीकडे 20-20, 15-15 किलोमीटरवर. चला आता हायवे कंटिन्यू करूया आणि जाऊया मामाच्या गावाला, आंबोलीला. आंबोळ्या जीटीचा ओनर भाई, तुझं दुःख समजू शकतो मी. माझ्यासोबत पण झालंय पंक्चर ट्यूब टायर. गाडीचं काम तिकडे होईल. बोललो भाई चाय की चुस्की हो जाए, सुर के पिओ. आणि विथ कांदा भजी. वा, काय बांद्याची भजी फेमस आहे. अच्छा, कुठे ती? अच्छा, ओके ओके ओके. बघू कधी आलो तर खाऊ, पण अशी वेळ नको येऊ. स्पेशली भजी निवांत खायला मिळू. चहासाठी काय पण आणि कधी पण. फायनली आता काम चालू झालंय GT 650चं भाई. ऑलमोस्ट 7 वाजवले यार इथे शशादा ना. तर मित्रांनो, फायनली आंबोलीला आम्ही पोहोचलोय आणि मी थांबलो आहे निसर्ग फॅमिली रिसॉर्ट. मस्त थंडी आहे, एकदम थंड क्लायमेट झालं, थंड प्लेझंट क्लायमेट आहे. ऐस पैस स्पेशियस रूम आहे, कोझी बेड आहे, असे काहीतरी टॉयलेट आहेत मोठे. कपडे सुकायला तिकडे स्टँड दिलंय. इकडे ना तुम्ही आग शेकोटी सुद्धा करू शकता. हे बघा वरती चिमणी आहे, हे बघा. सो इथे शेकोटी करू शकता मस्त, कारण इथे ना खूप थंड क्लायमेट असतं. तर सर्व रायडिंग जॅकेट्स, रायडिंग पॅन्ट्स, टॉप बॉक्स, साईड बॅग्स सर्व तिथे ठेवलेत. हेल्मेट या साईडला आहेत, गोप्रो. आणि चला आता मस्तपैकी बॉनफायर एन्जॉय करूया. माझी केसाची हालत बघा काय झाली हेल्मेट घालून घालून. जेवण सुद्धा झालं, जेवण सुद्धा एक नंबर होतं, अप्रतिम जेवण होतं, मजा आली. चला आता बॉनफायर एन्जॉय करूया आणि पब्लिक आपली काय काय टाइमपास मजा मस्ती करते ना ते मी तुम्हाला दाखवतो. आणि हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. चला बघूया आपली पब्लिक काय मजा मस्ती करते. वा, या गेमचं नाव काय? ही गेम का नाम क्या ख्याति में? गेम का नाम क्या है रंजना? Guess the product. Guess the product. Guess the product. Very nice. उसमें सब jingles लिखे हुए हैं of advertisements. So you have to guess which is the product for that jingle is being used. Okay, got it.